हॅलो सर. हा. तुम्ही बोलावलं? येस येस प्लीज बसा. थँक्यू सर. काय काम होतं सर? डॉक्टर सचिन कॉलेजच्या ग्रँटसाठी नॅक कमिटी येणार आहे. येस. तर त्याच्या प्रिपरेशनसाठी एक मीटिंग घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यांना कळवा. ओके. आणि हो, मोनिका मॅमना सांगा. येस सर. पण अजून मोनिका मॅडम आल्या नाही आहेत. अजून नाही आली? पण वेळेच्या बाबतीत ती खूप पंक्च्युअल आहे. हो, वेळेच्या बाबतीत त्या फारच पक्क्या आहेत. हा. पण त्या अपसेट आहेत ना, म्हणून. का अपसेट काय? ते तेव्हा नाही येत ना, तर त्या खूप डिस्टर्ब आहेत. व्हॉट? नाही, अरे देवा, मी म्हणजे बोलण्यात सांगायचंच विसरलो की मोनिका मॅडम आज उशिरा येणार आहेत, असं सांगायचं होतं मला. अच्छा, मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? मी देवाबद्दल बोलतोय. काय देवा देवा लावलंय? कोण आहे हा देवा? तो आपल्या कॉलेजमध्ये आहे ना, गुंडा टाइप्स. ओके, मग त्याचं काय? कुठं काय? कुठं काय काय? आता तुम्हीच म्हणालात ना देवाबद्दल काहीतरी, त्याचं विचारतोय. काय त्याचं? हो, नाही, काही नाही. काही नाही? अहो, काही कसं नाही? तुम्हीच विषय काढलात ना देवाचा, त्याच्याबद्दल सांगत होतात. मग सांगा ना आता. नाही, काही नाही सर, काहीच नाही. तुमचं ना मोनिका मॅम सारखं आहे. काय सर? मोनिका मॅडम सारखं काय? तिलाही खोटं बोलता येत नाही आणि तुम्हालाही. बघा सर, मी खोटं बोलतच नाही. हेच म्हणतो मी, तुम्ही जे बोलताय ना ते खोटं आहे. खरं सांगा मला काय ते. पण सर, मी कशाला खोटं बोलीन? मी तेच म्हणतोय, तुम्ही खोटं बोलत नाही आहात. खोटं बोलण्याचा प्रयत्न करताय, जे तुम्हाला येत नाहीये, म्हणून म्हणतोय खरं सांगा. सर, मला काही बोलायचंच नाहीये. एक मिनिट. रागवताय काय? सॉरी सर. शांत व्हा. सांगा, मोनिका कुठे आहे? तेव्हा नाही येत ना, म्हणून मोनिका मॅम खूप डिस्टर्ब आहेत. त्याचा काय संबंध आहे? म्हणजे तो नाहीये म्हणून ही का डिस्टर्ब आहे? का म्हणजे? चांगले मित्र आहेत ते, एकदम चांगले मित्र आहेत. जसे तुम्ही आणि मोनिका मॅडम आहेत ना, तसेच. अच्छा, मित्र? हो, घट्ट मित्र? ऑफकोर्स. फक्त मित्र की चांगले मित्र. आणि ह्याच्या पलीकडे मला काय माहित नाही, आणि मला काही विचारूही नका. ओके. चिडताय काय? मी कुठे चिडतोय? मग का एवढं का पॅनिक होत आहे? छे, मी नाही पॅनिक होत आहे. हा, शांत व्हा. तो घाम पुसा जरा. शांत व्हा. हे बस शांत व्हा. हे घ्या, पाणी घ्या जरा. नाही, नको. थँक्यू सर. आर यू ओके? येस. मी निघू लेक्चरला? हा, प्लीज सांभाळून जा. येस सर. येस. हा, येस सर. तिथे जायचं आहे. हा, सगळ्यांना काय झालं काही कळत नाही यार. इन शॉर्ट, मोनिका त्या देवामुळे डिस्टर्ब आहे. आफ्टर ऑल, एवढी घट्ट मैत्री असेल तर असं डिस्टर्ब होणं साहजिक आहे. म्हणजे मी विचार करत होतो तसं काही नाहीये. दोघं फक्त मित्र आहेत, घट्ट मित्र. इंटरेस्टिंग. ये राधा, ये बघ तू. ये सत्या काका, मला माहिती होतं तू येणार. फक्त कधी येतोय याची वाट बघत होते. तू डोक्यावर पडले का ग? हे बघ, मुद्द्याचं बोल. मला माहिती, मी घरी येऊन अक्काशी वाद घातलाय, त्याच्याबद्दल जाब विचारायला आलायस ना? सगळंच माहिती आहे तुला. मग देवाबाई कुठे हे पण माहिती असेल. मला माहिती असलं तरी मी सांगणार नाही. हेच तुझं बापाबद्दलचं प्रेम. तुझ्याबद्दल कोणी एक शब्द जरी वाईट बोलला ना तरी तो खपवून घेत नाही. तू स्वप्नात सुद्धा त्याच्याबद्दल चांगला विचार नाही का करू शकत? मी का अशा माणसाबद्दल विचार करू ज्याने माझा विचार कधी केलाच नाही? बघ राधा, बोलायच्या आधी विचार करून बोलत जा. त्याने काय काय नाही केलं तुझ्यासाठी. चांगला धंदा चालू होता, तो सगळा सोडून कॉलेजात गेला. कोणासाठी? तर तुझ्यासाठी. तुला जे जे पाहिजे ते सगळं आणून दिला, पण त्या बदल्यात तू त्याला काय दिला? तर फक्त त्रास दिला. पुष्पन पण कधी असा वागत नाही ग. तू पोटची पोरगी आहे ना त्याच्या, तू असं वागतेस त्याच्याशी. ते देवाबाई सापडत नाही म्हणून सगळेजण टेन्शन मध्ये आहेत. तर त्याला शोधायची मदत तर राहू दे, पण मध्ये मध्ये येऊन अशा काड्या तरी करू नकोस. मी कुठे काय केलं? आणि प्लीज, देवाला शोधायला जर मी मदत करावी अशी जर तुमच्या कोणाची इच्छा असेल तर तसं काही होणार नाहीये. कसं आहे ना, ज्यांच्यासाठी घर सोडून गेलाय ना त्यांनाच सांग मदत करायला.
माझ्यासाठी घर सोडून नाही ना गेलाय. तुला काय ग माहिती? प्लीज, आता मला काय माहिती, कसं माहिती, या डिटेल मध्ये न गेलेलंच बरं. इन्फॉर्मेशन काय फक्त तुम्हालाच काढता येते. आणि तसे देवा घर सोडून गेला काय किंवा जग सोडून गेला काय? राधा, काय झालं? वाईट वाटलं? अरे डोंट वरी, मी फक्त बोलले. आपलं काहीच होणार नाहीये. देवा अजून खूप जगणार आहे. आणि कसं आहे ना, देवाला त्याच्या कर्माची फळं इथेच मिळणार आहे. आणि आताही तेच चालू आहे. त्याने आतापर्यंत मला एकट्याला पाडलं आणि आता स्वतः एकटा पडलाय. मला माझ्या फॅमिली पासून कायम लांब ठेवलं आणि आता त्याला घर सोडून जावं लागतंय. माझा विचार त्याने कधी केलाच नाही. सतत सतत स्वतःचा विचार करत आला. आणि आता पण हे जे काही सगळं करतोय ना, ही जी काही त्याची नाटकं चालू आहेत ती काही माझ्यासाठी नाही, त्याच्या डॉलीबाईसाठी. ये नाटक काय ग नाटक? हा, नाहीतर काय. तुला काय वाटतं, तो काही कायमचा संन्यास घेऊन हिमालयात वगैरे गेला की काय? असं काही नाहीये. हे सगळं फक्त आपण किती ग्रेट आहोत, आपण दुसऱ्यांसाठी केवढं सॅक्रिफाईस करतो, किंवा आपण डॉलीबाईंवर किती प्रेम करतो, हे सगळं दाखवण्यासाठी केलेली सगळी नाटकं आहेत त्याची. दुसरं काहीच नाही. या आधी सुद्धा तो कितीतरी वेळा मोनिका मॅमना सोडून पळून गेलाय. बरं, मी त्यांना कितीतरी वेळा समजवलंय, मोनिका मॅमना सारखं समजवते की असं नका वागू, पण त्या माझं ऐकतच नाही. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन कारण काढून त्यांना सोडून पळून जातो. आणि अशा माणसाला काय म्हणतात माहितीये ना? पळपुटा. आधी स्वतःच्या पास्ट पासून दूर पळत आला, मग खरं बोलण्यापासून, आणि आता मोनिका मॅम पासून दूर पळतोय. त्यातलं कधीच काहीच केलं नाही त्याने माझ्यासाठी. काय म्हणालास तू? मी त्याची पोटची पोरगी आहे ना? काय केलं रे त्याने त्याच्या पोटच्या पोरीसाठी? फसवणूक, पास, दुसरं काहीच नाही. आणि अशा माणसासाठी मला कधीच काहीच वाटू शकत नाही. अगदी त्याने काही हे बघ, आपण तुला लास्ट टाइम सांगतोय, ज्याला तू नौटंकी बोलतेस ना, त्याने हे सगळं तुझ्यासाठी केलंय. माझ्यासाठी काय संबंध? अगं देवाबाई डॉलीबाईंना सोडून दूर गेला तो तुझ्या आणि कबीरच्या प्रेमा खातर. तुम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे म्हणून. आता पण तो हे सगळं करतोय ना, ते तुमच्यासाठी. त्याने कधीच स्वतःचा विचार केला नाही ग. चला, आता आपली मजबुरी आहे म्हणून आपण तुला काहीच सांगू शकत नाही. आपण एवढं नक्की बोलू शकतो, तू तुझ्या बापाला ओळखायला चुकतेस. सत्य काका, अरे एवढा नको विचार करूस. देवाला ना सवयच आहे अशी दुसऱ्याला त्रास द्यायची. त्याचं मन भरलं ना की तो येईल परत. बरं, हा मोनिका मॅमना तू समजावून सांगणार आहेस ना, की मी सांगू समजावून? हे बघ, यातलं त्यांना काही कळलं ना तर तुला पण तेवढा त्रास होईल जेवढा देवाबाईला होतोय. म्हणून बापाचा विचार कर. अगं बाप म्हणून नाही, निदान माणूस म्हणून तरी कर. हे बघ सत्य काका, मी फक्त त्याची कीव करू शकते, दुसरं काहीच नाही. देवा माझा बाप नाही आणि माणूस तर नाहीच नाही. त्यामुळे तुम्ही माझ्याकडून अशा काही अपेक्षा न केलेल्याच बऱ्या. समजलं? अगं राधाबाई, असं व्हायला नको की वेळ गेल्यावर तुला भाईचं तुझ्यावरचं प्रेम कळेल आणि मग मात्र तू पस्तावशील. झालं की बाकी आहे अजून? तू आहेस. का? तू म्हणजे तू एकटीच येऊ शकतेस का इथे? का इथे कुठे बोर्ड लिहिलाय नो एंट्रीचा? मी तर नाही बघितला बाबा.
काही काय काय चाललंय तुझं? अरे खरंच मी नाही बघितलं. चल दाखव मला, नो एंट्रीचं बोर्ड दाखव. अरे काय चाललंय तुझं? तेच मला विचारायचं, तुझं काय चाललंय? माझं माझं कुठे काय चाललंय? नाही नाही, हे तू मला सांगतेस की स्वतःला? बघ ना यार, काय काय अवतार करून ठेवलायस ग तू. हा, आधी जरा बरी तरी होतीस. नाही ना, म्हणजे बरीच बरी होतीस, पण आता वय झालंय त्याला करणार काय, नाही का? माझ्या एकटीच झालंय. माझं होत आलंय. थँक गॉड. नॉनसेन्स. हा, तू नेहमी असंच बोल, ओके? म्हणजे एवढे दिवस झाले मला येऊन, पण तुझ्या चेहऱ्यावर एक आनंद काही दिसला नाही मला. ए सडू, झालाय मला आनंद. मला इनफॅक्ट खूप आनंद झालाय. हा, बघ बघ, हे सांगावं लागतं तुला. चल जातो मी. का? अरे का म्हणजे काय, मी ते एकटा बसून राहणार, तू माझ्याशी काही बोलणार नाही, मी तुला काही विचारलं तर तू काही सांगणार नाही, मग मी काय करू ना इथे बसून. चला बाय. ए थांब. हाय हाय, असं थांबव ना. असं थांबवलंस ना तर आयुष्यभर जाणार नाही मी. गॉड सडू, पुन्हा फ्लोट करतोस माझ्या बरोबर? नाही, अजिबात नाही. अरे हा काय प्रॉब्लेम झालाय सगळ्यांचा मला कळत नाही यार. मी जेव्हा जेव्हा सिरियसली काहीतरी सांगतो ना तर लोकांना वाटतं की मी मस्करी करतोय, आणि तू जेव्हा मस्करी करतेस ना असं वाटतं की काहीतरी सिरियस सांगते ही. पण मी मस्करी करत नाहीये, आणि तूही सिरियस हो थोडं आयुष्यात. अजिबात नाही. काय होतं सिरियस होऊन मला सांग. आपण सिरियस होऊन आयुष्यातल्या घटना बदलणार आहेत का? त्याच राहणार आहेत ना. अरे आपण सतत विचार करत असतो, आणि उद्याच्या विचारात आपण आजचा दिवस हातातून घालवतो. ते हिंदीमध्ये म्हणतात ना की आदमी एक गलती. चल मी जातो. ए परत निघालास? परत तेच चालू आहे तुझं. मी किती वेळा विचारतोय तरी तू काही सांगतच नाहीयेस. सोड ना यार, सोड. मोठू मला सांग, मी तुझा मित्र आहे ना? ऑफकोर्स आहे. मग एक मित्र म्हणून तू मला मनातलं नाही सांगू शकत? तेवढा अधिकार नाहीये का तुझा माझ्यावर? तू माझा खूप चांगला मित्र आहेस. इनफॅक्ट तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी मित्रच नाहीये. हे बघ, तुला काय झालंय मला नाही माहित. तू का अपसेट आहेस मला खरंच माहित नाही. पण एक सांगू, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, मग तो जसा आहे तसं त्याला ऍक्सेप्ट करावं. प्रेमात बदल करू नये का? आपल्या मनासारखा बदल करायचा आणि मग त्याला ऍक्सेप्ट करायचं, याला प्रेम नाही, बिझनेस म्हणतात. आणि प्रेमात आणि बिझनेस मध्ये फरक आहे ना. फिलॉसॉफी तर खूप छान आहे. बाय द वे सणू, तुला प्रेमाबद्दल इतकं कधीपासून कळायला लागलं? प्रेम म्हणजे काय हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहित असणार आहे. ची. तुझ्या डोळ्यात दिसतं का? असं कधी कुणाच्या डोळ्यात प्रेम दिसतं का? काही नाही. हे मोठं मैत्रीमध्ये आपण अटी नियम पाळतो का? नाही ना. मग मैत्रीमध्ये सिक्रेट्स, लपवाछपवी हे पण नसावं ना. हो सोडू. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मैत्रीत अटी नसाव्यात, लपवाछपवी नसावी. पण ओके ओके ओके. हे बघ, मला माहिती आहे तुला स्वतःसाठी वेळ द्यायला खूप आवडतं.
मी तुला जास्त डिस्टर्ब नाही करणार. तुला स्वतःला जेव्हा वाटेल, मनापासून वाटेल, तेव्हा तू बोल. मी नेहमी तुझ्या सोबत असेन, नेहमी. टेक युअर टाइम. तेव्हा लवकरात लवकर परत येऊ देत. माझं तुमच्यावर जितकं प्रेम आहे ना, त्याहून जास्त प्रेम तुमचं माझ्यावर आहे, मला माहिती आहे. प्लीज 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 लवकर या. मॅडम मॅडम द्या, मी करते, द्या ना, मी करते. 4 भांडी आहेत पिंकी, विसरून टाकते. फक्त तुला दुसरे काही काम नाही आहेत का? मला डिस्टर्ब करू नको. मी कुठे तुम्हाला डिस्टर्ब करते? मी आधीपासूनच डिस्टर्ब दिसतंय. तोंडात फुटफुटतेस काय? ते स्पष्ट बोल ना, काय झालंय? नाही, काही नाही, मी जाते. आजी, आजी, मला डिस्टर्ब नको का करूस. काय चाललंय तुमच्या दोघींचं? मोनिका मॅडम म्हणतात मला डिस्टर्ब करू नका, तुम्ही म्हणताय मला डिस्टर्ब करू नकोस. मी करू तरी काय? तुझ्याकडे मोबाईल आहे? आहे. मग तो घे आणि माझ्यासारखी एका कोपऱ्यात बसून गेम खेळ. मला पार्टनर हवाच आहे तरी. अहो आजी, काय बोलताय? मोनिका मॅडमनी बघितलं ना, मी कामधंदे सोडून गेम खेळत बसले तर कामावरून काढून टाकतील ते मला. असं काहीही होणार नाहीये. तिचं लक्ष तरी आहे का? तेच मला तुम्हाला सांगायचंय की बघा ना, तुम्ही त्यांच्या समोर गेम खेळताय तरी ते तुम्हाला काही बोलत नाहीयेत. मला माझी कामं करून देत नाहीयेत. नक्कीच त्यांचं काहीतरी बिन असलंय. हा, जाऊ दे ग, तू तुझं काम कर. तेच नाही ना करून देत आहेत. एक तर तुमच्या ऑफिस मधली लोक पण येणार आहेत. अय्या हो की, आज मीटिंग आहे. पिंकी, तू चहा कॉफीचं आणि स्नॅक्सचं बघ. हं, तेच करायचंय, पण मोनिका मॅडम मला काहीच करून देत नाहीयेत. आणि बघा, तुमच्या ऑफिसच्या लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? अगो बाई, ही स्वतःची कामं सोडून आपल्या मालकीनीकडनंच कामं करून घेते. मला त्यांच्याकडे जॉब नाही मिळणार हो. असं काही होणार नाही. मी आहे ना, तू काम कर तुझं. ओके, तुम्ही सांगितलेलीच कामं करते. हा, डॉली, डॉली, स्टॉप कॉलिंग मी डॉली. दार उघड. मीटिंग साठी ट्रस्टी झाले असतील. हो, विसरलेच होते. आलेच. करा. चल जा, आवरून ये. गुड मॉर्निंग. बसा ना, बसा बसा. मॅडम, एवढ्या अर्जंट मीटिंग बोलवण्याचं कारण? सांगते. मोनिका मॅडम, येत आहे. गुड मॉर्निंग. मग पिंकी, पाणी आण ग. आणि चहा सगळ्यांना. चहा. तर आजची एवढी अर्जंट मीटिंग बोलवण्याचं कारण म्हणजे नॅकची कमिटी येणार आहे आपल्या कॉलेजचं ॲक्रेडिशन करण्यासाठी. त्या अनुषंगाने काही प्लॅन्स करायचे आहेत, वेगवेगळ्या कमिटीज बनवायच्या आहेत, त्यांचे हेड्स डिसाईड करायचे आहेत, त्यांची कामं वाटून द्यायची आहेत, म्हणजे कुणा एकावर लोड यायला नको. ओके मॅम, बट सुरुवात कुठून करायची? मला वाटतं गेल्या वर्षीपासून सुरुवात करू, म्हणजे डॉक्टर विक्रांतना सुद्धा समजायला इझी जाईल. यस. डॉक्टर मोनिका, मागच्या वर्षीचे रिपोर्ट्स